गोतीनं जपतोय। मुंबईमध्ये सराव करायचा आणि गणपतीत गावी आल्यावर आपली कला सादर करायची। यामध्ये शक्ती विरुद्ध तुरा अशा दोन पथकांमध्ये हा सामना रंगतो। विशेष म्हणजे या कलेला पौराणिक महत्त्वही आहे। शंकर पार्वती मधला हा संवाद असल्याचं सांगितलं जातं। शंकर पार्वतीचा संवाद होतो। पार्वती शंकरला विचारते, शंकर त्या पार्वतीला त्याचं उत्तर देतो आणि त्याच्यामुळं ज्यावेळी ऋषीमुनींनी चांगल्या महान नेत्यांनी ती रचना केलेली आहे। एकेकाळी केवळ मनोरंजनासाठी पुढे आलेली ही कला आता कोकणची परंपरा झाली आहे। केवळ पुरुषी मक्तेदारी असलेल्या या नृत्य कलेमध्ये आता पुरुषांबरोबर महिलांनीही पाय रोवायला सुरुवात केली आहे। विशेष म्हणजे गावातली ही परंपरा जोपासण्यासाठी आणि मनोरंजन म्हणून या शक्तितुऱ्यात आता तरुण मुला मुलींचाही सहभाग वाढलाय। मात्र असं असलं तरी या प्रश्न उत्तराच्या सामन्यात काही वेळा अश्लील संवादांचाही वापर होतो, तो टाळणं गरजेचं आहे। आम्ही ग्रामीण भागातील मुली आहोत। आमच्याकडे पण कला आहे, परंतु सादरपणाची संधी कुठेही मिळत नाही। आमच्या बुवांनी आम्हाला प्रोत्साहन दिले, त्यातूनच मुली देखील मुलांच्या बरोबरीने या क्षेत्रात पुढे येऊ शकतात हे दाखवून देण्याची संधी आम्हाला मिळाली। मुलीला सुद्धा आवड जर असेल तर अगदी चांगल्या पद्धतीने त्या मुलीचं सुद्धा या ठिकाणी स्वागत केलं जातो। त्या आवडच्या भाषेमध्ये आम्ही काही जण बोलतात, परंतु ते बोलू नये। तंत्रज्ञानाच्या युगात एकीकडे अनेक परंपरा लोप पावत असताना दुसरीकडे गणेशोत्सवाच्या निमित्तानं परंपरागत चाललेल्या शक्तितुऱ्यात आता महिला राजही पाहायला मिळते। त्यामुळे आता ही कला भविष्यात वृद्धिंगत होईल यात शंका नाही। प्रफुल्ल पवारसह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया, रायगड।